हाय फ्रेंड्स, बजेट येतोय. बजेटमध्ये आपल्याला काय काय मिळणार, कोणाला फायदा होणार, या सगळ्या गोष्टींवरची खूप जोरदार चर्चा चालू आहे. जे मॅरिड्स कपल आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची चर्चा चालू आहे की जॉईंट टॅक्स सिस्टम. जॉईंट टॅक्स सिस्टम काय असते? जॉईंट टॅक्स सिस्टम म्हणजे आपण एकच ITR फाईल करू शकतो, जी US मध्ये सिस्टम चालू आहे किंवा बाहेर अजून काही कंट्रीमध्ये चालू आहे. जर तुम्ही मॅरिड असाल तर तुमचे स्पाऊस आणि तुमचा जर ITR फाईल करायचा असेल तर आपल्या इंडियामध्ये आपण दोन वेगवेगळे इंडिव्हिज्युअल ITR फाईल करतो. आपल्याकडे जॉईंट टॅक्स सिस्टम नाही आहे. पण जॉईंट टॅक्स सिस्टममध्ये काय असतं? जॉईंट टॅक्स सिस्टममध्ये आपण एकच ITR फाईल करतो हजबंड वाईफचा मिळून. त्याची इन्कम क्लब होते. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, नक्की काय होतं याच्यामध्ये? तर जॉईंट टॅक्सेशन सिस्टम काय असते पहिलं ते समजून घ्या. जॉईंट टॅक्सेशन इन्कममध्ये काय असतं की हजबंड आणि वाईफ ह्या दोघांची इन्कम क्लब होते आणि मग एकच ITR फाईल होतं. आता युनियन बजेट आता आपलं 2026ला पास होणार आहे, जे फायनान्शियल 26-27ला 1 फेब्रुवारी 2026ला आता उद्याच म्हणजे 2 दिवसानंतर संडेला येणार आहे बजेट. अशी जोरदार चर्चा चालू आहे की त्याच्यामध्ये ह्या बजेटमध्ये जॉईंट टॅक्स सिस्टम येऊ शकते. तर जॉईंट टॅक्स सिस्टम पहिली समजून घेऊया काय असतं थोडक्यामध्ये. म्हणजे आपल्याला समजा 12 लाखापर्यंत टॅक्स नाही लागत रिबेट वगैरे पकडून, तर हा इंडिव्हिज्युअल 12 लाख आणि स्पाऊसचा इंडिव्हिज्युअल 12 लाख, असा 24 लाख रुपये होतो. म्हणजे 24 लाखापर्यंत टॅक्स नाही लागत. पण सपोज जर तुमची इन्कम 25 लाख रुपये असेल आणि वाईफची इन्कम 5 लाख रुपये असेल, तर टोटल तुमची झाली दोघांची मिळून 30 लाख रुपये इन्कम झाली. मग 30 लाख इन्कम झाली असेल तर वाईफची इन्कम पूर्ण 12 लाखाच्या खाली आहे, त्यामुळे टॅक्स फ्री होणार ती. म्हणजे रिबेट वगैरे मायनस करून, म्हणजे रिबेटचं वगैरे क्लेम घेतल्यानंतर किंवा जे काही तुम्हाला डिडक्शन दिलं त्याच्यानंतर ही इन्कम 12 लाखाच्या खाली असल्यामुळे टॅक्स फ्री होणार. पण हजबंडच्या केसमध्ये 25 लाख रुपये इन्कम आहे आणि 12 लाखाच्या वरती आहे, ती पूर्ण स्लॅबमध्ये टॅक्सेबल होईल, मग त्याच्यामध्ये टॅक्स जास्त येईल. पण जर आपण समजा ह्याला कंबाईन केलं आणि एकच ITR फाईल केलं, ज्याच्यामध्ये जॉईंट टॅक्स सिस्टम बोलतात. जॉईंट टॅक्स सिस्टममध्ये काय होऊ शकतं? जॉईंट टॅक्स सिस्टममध्ये काय होणार की तुमचे हजबंड आणि वाईफचे दोघांचे मिळून 24 लाखाचं डिडक्शन मिळेल. म्हणजे तुमची टोटल इन्कम होती 30 लाख रुपये, मग तुम्हाला 24 लाखाचं डिडक्शन मिळते आणि वरचे 6 लाख रुपये असतील ते 30%च्या स्लॅबमध्ये टॅक्सेबल होतील आणि बाकीचे असतील ते नॉर्मल टॅक्सेशनमध्ये. मग जॉईंट टॅक्स सिस्टममध्ये काय होणार की समजा तुम्हाला सॅलरीचे डिडक्शन 75,000 मिळतात इंडिव्हिज्युअलला आणि वाईफला 75 मिळतात, तर तुम्हाला टोटल किंवा स्पाऊसला 75 मिळतात, तर दोघांचे मिळून 1.5 लाख रुपये डिडक्शन मिळणार, बरोबर. तसंच ATCमध्ये 1.5 लाख मिळते, तर दोघांना 1.5 मिळून 3 लाख रुपयाचं डिडक्शन झालं. इन शॉर्ट तुम्हाला समजलं काय होणार आहे? सगळे डिडक्शन डबल होणार, सगळे डिडक्शन, सगळे रिबेट्स, सगळे अलावन्स, सगळे डबल होणार आणि तुम्हाला ते डिडक्शन मिळणार. पण समजा आता सपोज तुम्ही सॅलरीड आहात, एक सिम्पल साधं उदाहरण घेऊया आपण. समजा तुमची सॅलरी आहे 24 लाख रुपये आणि स्पाऊसची सॅलरी 0 आहे, बरोबर. तर मग तुमच्या स्पाऊसमध्ये तर टॅक्स येणार नाही, कारण 0 इन्कम आहे. पण तुमच्यामध्ये 24 लाख असल्यामुळे तुम्हाला 12 लाखाच्या वरती असाल तर तुम्हाला पूर्ण टॅक्स येणार आहे. पण जर समजा जॉईंट टॅक्स सिस्टममध्ये आलं तर दोघांची मिळून लिमिट 24 लाख रुपये होते. मग तुम्हाला टॅक्स 24 लाखावर पूर्णच लागणार नाही. त्यामुळे जॉईंट टॅक्स सिस्टम बेनिफिशियल होऊ शकते. मग जॉईंट टॅक्स सिस्टम बेनिफिशियल कोणाला होणार? ज्यांच्यामध्ये इन्कम 24, हजबंड आणि वाईफची दोघांची मिळून इन्कम 24 लाखापर्यंत होते तर होणार. पण आता याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे की हे जे डिडक्शन आहेत ते खरोखरच डबल होतील की टॅक्सेशनचे रेट जे दिलेले आहेत बेसिक टॅक्स एक्झम्पशन लिमिटच्या वरती जे 5, 10, 15% जे रेट दिलेले आहेत ते रेटमध्ये चेंजेस होतील की कसं काय होईल हे आपल्याला युनियन बजेट नंतरच माहिती पडेल. की ही स्कीम आता लागू करतात की नेक्स्ट त्याच्यानंतर लागू करतील हेही आपल्याला माहिती नाही आहे. पण तुम्हाला समज स्कीम तुम्हाला काय समजावतोय, कारण इंडियामध्ये मोस्ट ऑफ स्पाऊस किंवा तुमचे एकच पर्सन कमावणार असतो आणि दुसरा पर्सन हाऊसवाईफ असेल, तर त्या केसमध्ये ह्या स्कीम जास्त परवडणारी असेल, कारण तुम्हाला ते 12 लाख रुपयाचे ॲडिशनल डिस्काउंट मिळतोय, जो तुम्हाला आता इंडिव्हिज्युअल रिटर्न्समध्ये नाही मिळत. आपण आता ही स्कीम कोणाला फायदेमंद होऊ शकते एकदा ते पण बघून घेऊया. या स्कीममध्ये काय होतं, तर ज्यांची स्लॅब वेगवेगळे आहेत, म्हणजे समजा माझा 30% येतो आणि माझ्या स्पाऊसचा 20% येतो, तर त्याच्यातला जो 20% जो पार्ट आहे तो मला वापरायला मिळू शकतो. किंवा ज्यांच्यामध्ये स्पाऊसची इन्कमच नाही आहे आणि तुमची इन्कम आहे, तर अशा केसमध्ये पण तुम्हाला त्यांचा पूर्ण बेनिफिट घेता येऊ शकतो. पण जर दोघांचे पण जर स्लॅब सेमच असतील तर मग ह्या स्कीमचा जास्त फायदा नाही होणार किंवा कदाचित त्याच केसमध्ये आपल्याला जास्त जॉईंटमध्ये टॅक्स पण भरायला येऊ शकतो. तर याच्यावरती सगळी आता 1 तारखेला आपल्याला वेट करावा लागेल. 1 तारखेनंतर आपल्याला माहिती पडेल नक्की काय स्कीम आहे ती, की कशी आणतायत, काय रेट्स असतील, किती डिडक्शन मिळणार असतील किंवा ही अप्लाय स्कीम होणार आहे की नाही होणार आहे. तर 1 तारखेपर्यंत आपण वाट बघूया. 1 तारखेला जेव्हा बजेट असेल तेव्हा आपण येऊया ऑनलाईन आणि लाईव्ह येऊया हवं तर, आणि ह्याच्यावरती आपण डिस्कशन करूया, जेणेकरून सगळ्या क्लॅरिटी मिळतील.
आणि हां, बजेटमध्ये जे पॉईंट्स येणार आहेत ते बजेटचे पॉईंट्स आपल्याला फायनान्शियल इयर 26-27 पासून लागू होणार आहेत. त्यामुळे जर 26-27च्या नंतरसाठी जे काय असणार आहे ते 1 फेब्रुवारी आपल्याला माहिती पडेल आणि त्याप्रमाणे मग आपण वर्कआउट करू शकतो नेक्स्ट फायनान्शियल इयरसाठी. तर चला, जॉईंट टॅक्स सिस्टम समजली असेल तुम्हाला. आता वाट बघू आपण 1 तारखेपर्यंत. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ मिळवण्यासाठी किंवा अशीच तुमच्या टॅक्सबद्दल, तुमच्या इन्कमबद्दल, तुम्हाला टॅक्स सेव्हिंगबद्दल माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.